We start new example in exercise 1.2. Question number 4. A table of values of f, g, f dash and g dash is given. म्हणजे x ची व्हॅल्यू दिली आहे, f ची दिली आहे, g x ची दिली आहे, f dash x ची व्हॅल्यू दिली आणि g dash x ची व्हॅल्यू दिली आहे. तुम्हाला फाइंड करायचं आहे. खाली क्वेश्चन विचारलेले आहेत ते फाइंड करायचं आहे. x ची व्हॅल्यू 2, f(x)1, gx6, f dash x -3, g dash x 4. x ची व्हॅल्यू 4, fx3, gx4, f dash x 5, g dash x -6. x ची व्हॅल्यू 6, fx5, gx2, f dash x -4, g dash x 7. क्वेश्चन विचारला इफ rx इज इक्वल टू f ऑफ gx. rx ची व्हॅल्यू f ऑफ gx आहे. फाइंड r'2 कॅल्क्युलेट करायचं आहे. तर rx दिले f ऑफ gx, तर r डॅश x त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा. r डॅश x इज इक्वल टू f डॅश gx, डेरिव्हेटिव्ह ऑफ gx. मग f डॅश gx, डेरिव्हेटिव्ह ऑफ gx, g डॅश x. x ची व्हॅल्यू जर 2 सबस्टिट्यूट केली तर r डॅश 2 इज इक्वल टू f डॅश g ऑफ 2 आणि g डॅश 2 इज इक्वल टू f डॅश g2 ची व्हॅल्यू आहे, g ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 6. तर ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली f डॅश 6 इंटू g डॅश 2 ची व्हॅल्यू आहे 4, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. मग f डॅश 6 ची व्हॅल्यू काय येते तर -4. तर -4 इंटू 4 इज इक्वल टू -16. आन्सर r डॅश 2 इज इक्वल टू -16. तर त्याच टाईपनं दुसरं एक्झाम्पल सॉल्व करायचं त्याच्यातलंच. इफ एस एक्स इज इक्वल टू f ऑफ 9 - f x, फाइंड s डॅश 4. s डॅश x इज इक्वल टू एस एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतले, एस ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतले, एस डॅश एक्स इज इक्वल टू एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, तसं एफ ऑफ 9 - एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश 9 - एफ एक्स. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 - एफ एक्स. तर एफ डॅश 9 - एफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 0 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स मायनस एफ डॅश एक्स. आता एस डॅश 4 कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्सची व्हॅल्यू 4 सबस्टिट्यूट केली. एस डॅश 4 इज इक्वल टू एफ डॅश 9 - एफ ऑफ 4 मायनस एफ डॅश 4. एफ डॅश 9 - एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू आहे, एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू 3, 9 - 3 आणि मायनस एफ डॅश 4 ची व्हॅल्यू आहे, एफ डॅश 4 ची व्हॅल्यू 5 आहे म्हणून इंटू -5. आता एफ डॅश 9 - 3 एफ डॅश 6 आलं आणि इंटू -5. एफ डॅश 6 ची व्हॅल्यू आहे -4. -4 इंटू -5 इज इक्वल टू 20. आन्सर आलं एस डॅश 4 इज इक्वल टू 20. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 5. इफ hx इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 4fx प्लस 3 इंटू gx. f1 ची व्हॅल्यू दिली 4, g1 ची व्हॅल्यू दिली 3, f डॅश 1 ची व्हॅल्यू दिली 3, g डॅश 1 ची व्हॅल्यू दिली 4. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड h डॅश 1. आता h डॅश 1 फाइंड करायचं आहे. hx दिलेलं आहे तुम्हाला. hx इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 4fx प्लस 3gx. तर इंडेक्सच्या फॉर्ममध्ये घेतलं, hx इज इक्वल टू 4fx प्लस 3gx रेज टू 1/2. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. h डॅश x इज इक्वल टू इंडेक्स आहे 1/2, तो मल्टिप्लायला 1/2 4fx प्लस 3gx रेज टू 1/2 - 1 -1/2 इंडेक्स येणार इंटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 4fx प्लस 3gxचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. 4fxचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स प्लस 3 इंटू gxचं डेरिव्हेटिव्ह g डॅश एक्स. आता h डॅश 1 कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्सची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करायची. h डॅश 1 इज इक्वल टू 1/2 4 इंटू एफ ऑफ 1 प्लस 3 इंटू g ऑफ 1 रेस टू -1/2 इंटू 4 इंटू एफ डॅश 1 प्लस 3 इंटू g डॅश 1.
इज इक्वल टू 1/2 4 इंटू F1 ची व्हॅल्यू 4 दिली आहे 4 इंटू 4 प्लस 3 इंटू G1 ची G ऑफ 1 ची व्हॅल्यू दिली आहे 3 3 इंटू 3 रेस टू -1/2 इंटू 4 इंटू F'1 ची व्हॅल्यू दिल्या 3 प्लस 3 इंटू G'1 ची व्हॅल्यू दिल्या 4 तर आन्सर येणार 1/2 4 इंटू 4 16 प्लस 3 इंटू 3 9 16 प्लस 9 रेस टू -1/2 4 इंटू 3 12 प्लस 3 इंटू 4 12 12 प्लस 12 24 आता 16 प्लस 9 25 25 रेस टू -1/2 म्हणजे तो त्याचा इंडेक्स आहे तो डिनॉमिनेटरला येणार निगेटिव्ह असल्यामुळं डिनॉमिनेटरला घेतले 24/2 इंटू स्क्वेअर रूट 25 स्क्वेअर रूट 2 न डिवायडेड बाय केलं 24ला 12 स्क्वेअर रूट 25 स्क्वेअर रूट 25 म्हणजे 5 आन्सर आलं 12/5 नेक्स्ट पॉइंट आहे जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे फिजिक्समध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा उपयोग कशासाठी करतो तर स्लोप ऑफ टँजंट कर्व दिला असेल तर त्या कर्वच्या टँजंटचा स्लोप म्हणजेच dy/dx तर dy/dx किंवा टॅन थीटा ह्या फॉर्ममध्ये आपण ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय स्लोप ऑफ टँजंट ॲट p इज इक्वल टू f'(a). Therefore, f' a is equal to limit as h tends to 0 f of a plus h minus fa divided by h. ही डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे ते म्हणजेच dy/dx आणि dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. नेक्स्ट पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. थेरम इम्पॉर्टंट आहे 3 मार्काला येतोय. थेरम फक्त मी दिलेलं आहे बुकमध्ये सॉल्व करून दिलेली ते पाठ करा इम्पॉर्टंट थेरम आहे. सपोज y इज इक्वल टू fx इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x on an interval I and y is 1 1 and on 2 and dy/dx not equal to 0 on I. Also if f inverse y is differentiable on f of I then d by dy f inverse y is equal to 1 upon f dash x or dx by dy is equal to 1 upon dy by dx where dy by dx not equal to 0. तर dx by dy कॅल्क्युलेट केले की इनव्हर्स फंक्शन कॅल्क्युलेट होते. तर इनव्हर्स फंक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला dx by dy by dx कॅल्क्युलेट करायचं dx by dy कॅल्क्युलेट करायचं. बघा एक्सरसाइज 1.2 सुरू करणार आहे आता. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y is equal to fx using the derivatives of inverse function x is equal to f inverse y in the following dy by dx कॅल्क्युलेट करायचं आहे. y is equal to cube root of x minus 3 x minus 2 तर क्यूब रूट आहे ते इंडेक्सच्या फॉर्ममध्ये घेतले लेट y is equal to x minus 2 raised to 1/3. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to 1/3 into x minus 2 raised to 1/3 minus 1 म्हणजे 1/3 into x minus 2 raised to -2/3 1/3 minus 1 -2/3 म्हणजे हे इंडेक्स निगेटिव्ह आहे तो डिनॉमिनेटरला घेतला आणि x minus 2 चा स्क्वेअर आणि रेस टू 1/3 म्हणजे क्यूब रूट येणार 1/3 इंटू क्यूब रूट x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर हे त्याचं आन्सर आलं. dy by dx कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्झाम्पल सेकंड y is equal to log of x/2 to the base 2. आता लॉगचा नंबर आणि बेस सेपरेट करायचा आहे चेंज द बेस लॉ यूज करायचा log x/2 डिवायडेड बाय log 2 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x yचं डेरिव्हेटिव्ह काढलं dy by dx इज इक्वल टू 1/log 2 कॉन्स्टंट आहे
तर डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स अपॉन टूचं डेरिव्हेटिव्ह 1/x/2 आणि x/2चं डेरिव्हेटिव्ह 1/2. म्हणजेच व्हॅल्यू काय येणार, तर 2 कॅन्सल झालं, तर 1/x इंटू log 2. क्वेश्चन सेकंड, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोविंग. आता इनव्हर्स फंक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, dy/dx कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यावरून dx/dy कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे इनव्हर्स फंक्शन होते. एक्झाम्पल फर्स्ट, y इज इक्वल टू x इंटू 7x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह काढलं, dy/dx इज इक्वल टू x कॉन्स्टंट 7x चं डेरिव्हेटिव्ह 7x log 7 प्लस 7x कॉन्स्टंट xचं डेरिव्हेटिव्ह 1. दोन्हीमधून कॉमन काढलं, 7x इंटू x log 7 प्लस 1. आता ही dy/dx ची व्हॅल्यू आहे, तर आपणाला dx/dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. देअरफॉर 1/dy/dx इज इक्वल टू 1/7x इंटू x log 7 प्लस 1. त्या स्टेपचं सेकंड एक्झाम्पल, y इज इक्वल टू x² प्लस log x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx इज इक्वल टू x² डेरिव्हेटिव्ह 2x log xचं डेरिव्हेटिव्ह 1/x. डिनॉमिनेटर सेम केला, 2x² प्लस 1 डिवायडेड बाय x. व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. देअरफॉर 1/dy/dx इज इक्वल टू x अपॉन 2x² प्लस 1. क्वेश्चन नंबर 3, find the derivative of the inverse of the following functions and also find their values at the points indicated against them. म्हणजे आपल्याला इनव्हर्स फंक्शन कॅल्क्युलेट करायचं आणि त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती सबस्टिट्यूट करायची आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू 3x² प्लस 2 log x³ ॲट x इज इक्वल टू 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह काढलं, dy/dx इज इक्वल टू 3x² चा डेरिव्हेटिव्ह 6x प्लस 2 कॉन्स्टंट आहे, log x³ चं डेरिव्हेटिव्ह 1/x³ आणि x³ चं डेरिव्हेटिव्ह 3x² इज इक्वल टू 6x प्लस 6. x² कॅन्सल झाले, 6/x राहिले. डिनॉमिनेटर सेम केला, 6x² प्लस 6 डिवायडेड बाय x. देअरफॉर 1/dy/dx इज इक्वल टू x/6x² प्लस 6. x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली, 1/6 इंटू 1² प्लस 6 इज इक्वल टू 1/12. नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू x³ प्लस 2x5 प्लस 2x³ प्लस 3x ॲट x इज इक्वल टू 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू x5 चं डेरिव्हेटिव्ह 5x4 प्लस 2 कॉन्स्टंट आहे, x³ चं डेरिव्हेटिव्ह 3x², 3 इंटू 2 6x² प्लस 3 कॉन्स्टंट आहे, xचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 3, 5x4 प्लस 6x² प्लस 3. आता देअरफॉर 1/dy/dx इज इक्वल टू 1/5x4 प्लस 6x² प्लस 3 ॲट x इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली, 1/dy/dx इज इक्वल टू 1/5 इंटू 1⁴ प्लस 6 इंटू 1² प्लस 3. 5 प्लस 6 11 प्लस 3 14. 1/14. आन्सर आलं 1/14. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह. हे डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. फर्स्ट एक्झाम्पल दिले, tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x इज इक्वल टू π/2. ह्याच टाईपमध्ये साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू π/2 हे पण एक्झाम्पल येते. त्याच टाईपनं हे सुद्धा सॉल्व करायचं आहे. बघा आपण लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू fx मांडल्या. लेट fx इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x
त्याला इक्वेशन 1 म्हणालेलं आहे. नेक्स्ट लाईन बघा, वी हॅव टू प्रूव्ह दॅट एपेक्स इज इक्वल टू π/2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला. एपेक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश एक्स इज इक्वल टू d/dx tan inverse x plus cot derivative of tan inverse x plus cot inverse x. F dash x is equal to tan inverse x derivative 1/1 plus x square. Cot inverse x derivative minus 1/1 plus x square is equal to 0. त्याचं सबस्ट्रॅक्शन झालं. एफ डॅश एक्सची व्हॅल्यू 0 आली. एफ डॅश एक्सची व्हॅल्यू कधी 0 येते, तर एफ एक्स इज अ कॉन्स्टंट फंक्शन. एफ एक्स हे कॉन्स्टंट फंक्शन असेल तर एफ एक्सची व्हॅल्यू आपण सी मानली. लेट एफ एक्स इज इक्वल टू सी फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. एफ एक्स मस्ट बी सी ओनली. सो कॉन्व्हिनियंटली वी कॅन चूज एक्स इज इक्वल टू 0. वी गेट, जर आपण एक्स इज इक्वल टू 0 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय येणार, f0 इज इक्वल टू टॅन इनवर्स 0 प्लस कॉट इनवर्स 0. f0 इज इक्वल टू टॅन इनवर्स 0. टॅनची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगल येते, 0ला. आणि कॉट इनवर्स 0, कॉटची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगल येते, π/2ला. तर 0 प्लस π/2 इज इक्वल टू π/2. तर f0 म्हणजे काय, सी ची व्हॅल्यू काय आली, π/2. तर एफ एक्स इज इक्वल टू π/2. एफ एक्सची व्हॅल्यू आली π/2. हेन्स टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. आणि हे प्रूफ झालेलं आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 5. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट एक्झाम्पल, कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएट करायचं आहे. लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्स काढायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्स एक्सचा फॉर्म्युला -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर एक्सची व्हॅल्यू 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे तेवढी सबस्टिट्यूट करायची. -1/square in the square root 1 minus in the bracket 1 minus x square bracket square. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे आन्सर काय आलं, -1 in the square root 1 minus एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार, 1 minus 2x स्क्वेअर प्लस एक्स रेज टू 4. आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0, मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 2x. मायनस मायनस प्लस 2x झालं. इन द स्क्वेअर रूट -1 + 1 कॅन्सल झालं. मायनस मायनस प्लस 2x स्क्वेअर झालं, मायनस एक्स रेज टू 4 झालं. तर या स्क्वेअर रूटमधून एक्स स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर एक्स बाहेर येणार. स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स. 2x/x इंटू स्क्वेअर रूट 2 मायनस एक्स स्क्वेअर. x कॅन्सल झालं. आन्सर आलं 2 इन द स्क्वेअर रूट 2 मायनस एक्स स्क्वेअर.